नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर माझ्या YouTube चॅनलमध्ये मी तुमचं सहर्ष स्वागत करीत आहे. तर तुमच्यासाठी एका महत्त्वपूर्ण विषयावरती व्हिडिओ घेऊन आला तो म्हणजे तलाठी भरती 2023चा निकाल जो काय केला की प्रसिद्ध करायला सुरुवात केलेली आहे. तर यांनी जिल्ह्यानुसार काय केलं की निकाल जो आहे तो काय केला की प्रसिद्ध करायला सुरुवात केलेली आहे. तर आता मी काय करत आहे तुम्हाला जो सातारा जिल्ह्याकरिता जो निकाल प्रसिद्ध झालेला आहे त्याची माहिती देणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर काय करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. ठीक आहे. तर ही यादी आहे. बघा तुम्ही बघू शकता ही यादी तुम्हाला माझ्या टेलिग्राम चॅनलवरती भेटून जाईल. तर याच्यामध्ये टोटल जर पदं होती ती होती 20 पदं होती. अनुसूचित जाती आता इथं अनुसूचित जातींची ही यादी आहे. त्याच्यामध्ये जर बघाल तुम्ही तर हे लेडीजमधून घेतलेलं आहे यांना निकिता आयवाळे यांना लेडीजमधून घेतलेलं आहे. तर हे फर्स्ट आहे ओके. यांना एस-सी कॅटेगरी मधून आहे. त्याच्यानंतर एस-सी जनरलमधून आहेत. ओके. तर हे यादी आहे एस-सीची. त्याच्यानंतर ना त्याच्यानंतर ही वेटिंग लिस्ट आहे. आता याच्यात जर बघाल तुम्ही तर टॉपर जे आहेत 185.36 मार्क आहेत यांना, जे की नॉर्मलाइज मार्क आहेत. ओके. त्याच्यानंतर हे वेटिंगची यादी आहे. आता वेटिंगमध्ये याच्यामध्ये सिलेक्शनमध्ये 20 विद्यार्थी घेतले आहेत. वेटिंगमध्ये जर बघाल तर टोटल 17 विद्यार्थी आहेत. ओके. 17 विद्यार्थी आहेत. आता याच्यात याचा असा आहे की जे विद्यार्थी सिलेक्ट झाले म्हणजे लिस्टमध्ये आहेत याचा मीनिंग असं नाही की त्यांना नियुक्ती भेटेल अशाचा प्रकार नाहीये. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झाल्यानंतरनं म्हणजे वैद्यकीय चाचणी झाल्यानंतर चार इतर पडताळणी झाल्यानंतरनं त्यांना फायनल देणार आहे. ओके. त्याच्यानंतर उमेदवारांनी सादर केलेली माहिती खोटी किंवा चुकीची आढळली किंवा समांतर आरक्षणाचे चुकीचे प्रमाणपत्र जर असेल, त्यांना व्हॅलिड नसणार आहे ते आणि वैद्यकीय चाचणीनुसारच काय केलेल की फायनल लिस्ट बनवण्यात येणार आहे. त्याच्यानंतरनं आता ही अनुसूचित जमातीची यादी आहे. त्याच्यात 20 पदं आहेत. सॉरी 11 पदं आहेत. तर 11 विद्यार्थीमध्ये जर बघाल तर सुदाम मामिलवाल आहेत. 178 मार्कांसाठी सिलेक्शन आहे. त्याच्यानंतर गौरव गवळी आहेत. ते एस-टी जनरलचे आहेत. ओके. एस-टी जनरलचे 4 विद्यार्थी आहेत. त्याच्यानंतर लेडीजमधले 2 विद्यार्थी घेतलेले आहेत. त्याच्यानंतर एक सर्व्हिसमॅन आहे. ते आहेत अंशकालीन, पदवीधर अंशकालीन. त्याच्यानंतरनं स्पोर्ट कोट्यामधून एक सर्व्हिसमॅनमधून आहेत. प्रतीक्षा याच्यात 10 विद्यार्थी आहेत. त्याच्यानंतरनं 11 ती आहे. एक विद्यार्थी आय थिंक त्यांना भेटला नाही. प्रतीक्षा यादीमध्ये 9 विद्यार्थी आहेत. त्याच्यानंतरनं पुढे जर जाल तुम्ही, तर बघा विजय-एची यादी आहे. विजय-एमध्ये 7 पदं होती. तर 7 साठी धनश्री पवार यांचं सिलेक्शन झालेलं आहे. लेडीज कोटा आता बघा हे लेडीज आहेत या विद्यार्थिनी. त्याच्यानंतरनं दिव्यांगसाठी गेलेले आहेत. त्याच्यानंतरनं इथं एक्स सर्व्हिसमॅनचे 2 पोस्ट आहेत. अशा त्या गेलेल्या आहेत त्या पोस्ट. कोणत्या पदाकरता? विजय-एसाठी. त्याच्यानंतरनं प्रतीक्षा यादीमध्ये 9 विद्यार्थी आहेत. त्याच्यानंतरनं जर बघाल तर इथं पुढे ही आहे एन-टी-बीची आहे. एन-टी-बीसाठी 7 पोस्ट होत्या. तर विशाल हरिहर यांचं सिलेक्शन 192.08 मार्कांसाठी झालेलं आहे. संकेत भोसले 179.94 मार्कांसाठी सिलेक्शन झालेलं आहे. तर ही यादी आहे. ओके. टोटल 7 विद्यार्थी आहेत. त्याच्यानंतर प्रतीक्षा यादीमध्ये जर बघाल तर 8 विद्यार्थी आहेत. त्याच्यानंतरनं पुढे गेलो आपण तर एन-टी-सीसाठी 9 विद्यार्थ्यांची यादी आहे. बघा हे 9 विद्यार्थीमध्ये 194.11941 यांचं सिलेक्शन झालेलं आहे. त्याच्यानंतरनं इथं सेकंड आहे, थर्ड जनरलमधून आहे. बाकीचे लेडीजमधून 3 विद्यार्थी आहेत. एक सर्व्हिसमॅन आहे, दिव्यांग आहे आणि स्पोर्ट कोट्यामधून हे विद्यार्थी आहेत. ठीक आहे. त्याच्यानंतर प्रतीक्षा यादीमध्ये जर बघाल तर 11 विद्यार्थी आहेत. त्याच्यानंतरनं पुढे जाल तर एन-टी-डीसाठी बघाल, एन-टी-डीसाठी 3 पदं होती. तर 3 जणांचं सिलेक्शन आहे. ते 177.78 यांचं सिलेक्शन झालेलं आहे. चेतन डोईफोडे यांचं झालेलं आहे. त्याच्यानंतरनं शिवरन सोसी यांचं सिलेक्शन झालेलं आहे. प्रतीक्षा यादीमध्ये 6 विद्यार्थी आहेत. त्याच्यानंतरनं हे बघा एस-बी-सी आहेत. एस-बी-सीमध्ये 2 पोस्ट होत्या. तर एस-बी-सीमध्ये अजय माने 186 मार्क आणि श्रीराम मानेगावकर यांचं 178 मार्क. यांचं सिलेक्शन 3 वेटिंगमध्ये विद्यार्थी आहेत. त्याच्यानंतरनं इथं ओबीसीच्या बघा 37 पोस्ट होत्या. तर ओबीसीच्या 37 पोस्टमध्ये हे आहेत ते 192.86 यांचं सिलेक्शन झालेलं आहे. ओबीसी जनरलमधून. तर इथं जर बघाल तर ओबीसी जनरलमधून टोटल 12 घेतलेले आहे सॉरी 13 विद्यार्थी घेतलेले आहेत. लेडीजमधून बाकीचे ते 7 विद्यार्थी आहेत सॉरी 8-9 विद्यार्थी आहेत. त्याच्यानंतर प्रोजेक्ट अफेक्टेड त्याच्यानंतर स्पोर्ट कोटेचे 4 आहेत. एक्स सर्व्हिसमॅनचे 1, 2, 3, 4, 5 विद्यार्थी ऑर्फनेजसाठी एक आहे. त्याच्यानंतरनं इथे बघाल तर पार्ट टाइम ग्रॅज्युएटसाठी आहेत या बाकीच्या 3 पोस्ट आहेत, 4 पोस्ट आहेत आणि वेटिंग लिस्टमध्ये बघा 37च्या वेटिंग लिस्टमध्ये 22 विद्यार्थी वेटिंग लिस्टमध्ये आहेत. आता ईडब्ल्यूएस कॅटेगरीमध्ये टोटल 12 पोस्ट होत्या, तर 12 मध्ये 194.36 साठी सिलेक्शन आहे. आता इथं जर सिलेक्शन घेतलेलं आहे अक्षय वाघ यांचं सिलेक्शन झालेलं आहे. तर असे टोटल 12 विद्यार्थी आहेत. त्याच्यानंतर प्रतीक्षा यादीमध्ये जर बघाल तर 10 विद्यार्थी आहेत इथे. त्याच्यानंतरनं ही झाली ओपनसाठी 48 वॅकन्सी आहे. तर इथं बघा 201
03चं हे सिलेक्शन आहे किरण यांचं. त्याच्यानंतरनं जर बघाल आता 37 मध्ये तर इथं हे 13 पोस्ट ज्या आहेत त्या याच्या होत्या, तर 194.57 चा कट ऑफ लागेल हा जनरलसाठीचा. त्याच्यानंतरनं जर बघाल हे यादी कंप्लीट 48 ची आहे, ही 48 ची यादी आहे. 48 मध्ये 113 पॉईंट आहेत हे पार्ट टाइम ग्रॅज्युएशनसाठी कट ऑफ आहे. त्याच्यानंतरनं प्रतीक्षा यादीमध्ये जर बघाल तर आहेत एक 40 विद्यार्थी आहेत. तर ही यादी तुम्हाला माझ्या टेलिग्राम चॅनलवरती भेटून जाणार आहे. तर अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब, व्हिडिओ लाईक करा आणि इन्फॉर्मेशन मित्रांसोबत शेअर करा. धन्यवाद.